ठिकाणी इयत्ता 4 पाठ्यपुस्तकातील शाब्दिक उदाहरण हा घटक शिकत आहोत. शाब्दिक उदाहरणामध्ये काय दिलेले असते, शब्दातून माहिती दिलेली असते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला ते गणित सोडवायचं असतं, उदाहरण सोडवायचं असतं. त्याला म्हणायचं शाब्दिक उदाहरण. बघा इथे गणित आहे, एका गावामध्ये 4526 पुरुष व 3214 स्त्रिया आहेत. तर त्या गावामध्ये पुरुषांची संख्या किती अधिक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचे, पुरुषांची जास्त संख्या किती आहे यातली गावामध्ये पुरुष स्त्रियांपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे दोघांचा काय करायचा आहे, फरक काढायचा आहे. स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये आपल्याला फरक काढायचा आहे, कितीचा फरक आहे तो लिहायचा आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण लिहूयात पुरुषांची संख्या. हा शुभम तू सांग पुरुषांची संख्या 4526. ओके छान, 4526 ही पुरुषांची संख्या आहे. ठीक आहे, प्रणव तू सांग स्त्रियांची संख्या किती आहे, 3214. ओके बस खाली, बस तिथे उभं राहा. त्या दोन्हीचा काय करावं लागेल आपल्याला, इथं कोणती क्रिया करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. बसा खाली. ठीक आहे, जरा तू 6 मधून 4 गेले, किती राहिले, 2. बस खाली. ओम तू 2 मधून 1 गेले, किती राहिले खाली, 1 शिल्लक राहिले. रिंकू तू उभे राहिले, तू हे किती आहेत, 5 मधून 2 गेले, किती शिल्लक राहिले होते, 3 शिल्लक राहिले. छान. सानिका तू उभे राहा, 4 मधून 3 गेले, म्हणजे किती शिल्लक राहिले, 1. अशा प्रकारे 1312 पुरुषांची संख्या जास्त आहे. म्हणजे या गावामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या किती जास्त झाली, 1312. मग उत्तर मध्ये तर काय होणार, त्या गावामध्ये 1312 पुरुषांची संख्या अधिक आहे असं या ठिकाणी लिहायचं. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवता येतं. असं तुम्हाला या प्रकारचं एक शाब्दिक उदाहरण देतो, तुम्ही ते वहीमध्ये